बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे यांची मागणी जरी असली तरी तिची पूर्तता करण्यात आता कोर्टाच्या 2 निर्णयांमुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो। आणि याचं कारण म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणता येणार नाही, तसं केलं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असा निर्णय मुंबई हायकोर्टानं 2003 साली दिला होता। आणि याच निर्णयावर सुप्रीम कोर्टानं 2005 मध्ये शिक्कामोर्तब केलं होतं। त्यामुळे आता मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणण्यास संबोधण्यास हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं थेट नकार दिलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीतच मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे, ज्यामध्ये लाखो आंदोलक हे दाखल झाले आणि आता त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कोर्टाच्या निर्णयाचा कशा पद्धतीने परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। उपसमितीसमोर आता कोर्टाच्या या निर्णयांचा मोठा पेच खरं तर उभा राहिलेला आहे। तर महाधिवक्त्यांना या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली आहे। अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। आता या बैठकीमध्ये कोर्टाचे हे निर्णय असतील, याच्यावरती कशा पद्धतीने चर्चा होते, त्याचबरोबर उपसमितीसमोर देखील याचा मोठा पेच निर्माण झालेला आहे। आता उपसमितीचे सदस्य त्याचबरोबर विखे पाटील हे मनोज जरांगेंची भेट घेणार का, यानंतर मनोज जरांगे पाटील यांची या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाधिवक्त्यांच्या बैठकीवर कशा पद्धतीची भूमिका असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर या कोर्टाच्या निर्णयाचा आता कशा पद्धतीने पुढे परिणाम होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलनावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। एकीकडे मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलेले, या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे आणि याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा नेते आबासाहेब पाटील आणि ओबीसी नेते मंगेश ससाणे हे जोडले गेलेत। तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मुंबईमध्ये एकीकडे मराठा आंदोलन आता आणखीनच आक्रमक पवित्रा घेतंय आणि दुसरीकडे कोर्टाचं जे हे महत्त्वाचं निरीक्षण आहे त्यात समोर आलेलं आहे की मराठा बांधवांना आता सरसकट कुणबी संबोधण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। मी सर्वात पहिले जाते मराठा नेते आबासाहेब पाटील यांच्याकडे। आबासाहेब, आता कोर्टाच्या या निर्णयाचा मराठा बांधवांवर, या आरक्षणावर, या आंदोलनावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? कोर्टाचा जो निर्णय आहे तो आम्हाला सर्व मान्य आहे, परंतु या संदर्भामध्ये जे राज्य सरकार आहे यांनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे। मुळात मराठा समाजाला 2004 साली ज्यावेळेला 2001 ते 2003 पर्यंत शासनाने जवळपास 151 जाती शिफारशी केल्या होत्या खत्री कमिशन। यामध्ये त्यावेळेला निर्णय घेण्यात आला होता की मराठा कुणबी मला 83 नंबरला कुणबी जात होते। या कुणबीच्या जाती पोट जाती म्हणून लेवा कुणबी, लेवा पाटील आणि लेवा पाटीदार, आणि त्याच्यामध्ये मूळ जातीच्या अनुक्रमामध्ये 83ला मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी अशी त्यावेळेला समाविष्ट केला होता। त्याच्यानंतर पुन्हा याच्यावरती पुन्हा पिटिशन पडल्या, ते त्यावेळेला मराठा कुणबी हे थांबवण्यात आलं। खरं तर 2001 जून 2004 रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या यादीची सुधारणा करण्यात आली। याच्यामध्ये जवळपास 151 जातींचा समावेश केला। यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे साहेब होते आणि उपमुख्यमंत्री आपले विजयसिंग मोहिते पाटील साहेब होते। यांच्या निर्णयामुळे त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं। पुन्हा ही लढाई तिथंच थांबली नाही, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलेलं हा शासन निर्णय हा 19 जुलै 2014 ला यावेळेला मुस्लिम समाजाच्या जवळपास याच्यामध्ये 51 जाती त्या ओबीसी मध्ये घालण्यात आल्या, 50 जाती ओबीसी मध्ये घालण्यात आलेल्या आणि सेम त्याच वेळेला ह्या 151 मध्ये सुद्धा जे मराठी होते त्यात मुस्लिम सुद्धा घेण्यात आले आणि मुस्लिमाच्या तत्सम जाती 50 जाती त्या ठिकाणी घातलेल्या आहेत आणि यांचा जी आर पारित झालेला आहे। आज ज्या वेळेला मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या शर्त अटी जर तुम्ही बघितल्या त्याच्यामध्ये सुद्धा विषय असे आहेत की त्यांना कुठला पुरावा, फक्त त्यांनी एखाद्या संस्थेचा पुरावा आणायचा आहे की मी धोबी आहे किंवा मी शेख आहे
किंवा मी मुघल आहे, मी सय्यद आहे, पठाण आहे, खान आहे, असं फक्त त्याने लिहून आणायचं एखाद्या संस्थेतनं. आणि मग त्याच्यावरती त्याला हे जात प्रमाणपत्र दिलं जातं. आणि ओबीसी मध्ये त्यांच्या जवळपास एवढ्या जाती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत, ह्याच्यावरती कधी ओबीसी नेत्यांचा विरोध नाही किंवा ओबीसी कार्य समाजाचा विरोध नाही. आणि ज्या वेळेला मराठा समाजाचा विषय आला की मराठा समाजाला खत्री आयोगानं त्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे ह्या जातीच्या सोबत. ज्यावेळेला 151 जाती त्यावेळेला घेतल्या, मराठ्याला का दाखवलं, मराठ्यांना का विरोध करण्यात आला. म्हणजे सातत्यानं, म्हणजे एकीकडे सांगायचं 1967 पुराव्याच्या अगोदर मराठा समाजाचा पुरावा पाहिजे आणि बाकीच्यांचे पुरावे तुम्ही तपासायचे नाहीत. हा एवढा मोठा चुकीच्या पद्धतीनं एक कांगावा केला जातो की राज्य सरकारकडं ओबीसी हा एक प्रवर्ग आहे आरक्षणाचा, याच्यामध्ये प्रगत जातीला बाहेर काढायचं, मागास ठरलेल्या जातीला आत घ्यायचं, हे राज्य मागासवर्गीय आयोग ठरवतो. आणि या राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये अनेक कमिशन झाले, अनेक आयोग आले. त्याच्या गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलं, त्याच्यामध्ये पुन्हा हायकोर्टनं त्याला मान्यता दिली. सुप्रीम कोर्टामध्ये काही त्या ठिकाणी डॉक्युमेंट सादर केलं नाही, त्यावेळेला ते रिजेक्ट करण्यात आलं. आणि याच्यामध्ये ज्या वेळेला राज्य शासनामध्ये की आज बांटी आयोगानं ओबीसी समाजाच्या 37.5% लोक आहेत म्हणून सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा हे लोक कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, राजकीय आरक्षण थांबवण्यात आलं होतं. याच्यामध्ये सांगितलं की 27% आम्हाला पाहिजेच पाहिजे. मग तुम्ही राजकीय आरक्षण जर राज्यामध्ये 37.5% बांटी आयोगानं समाज ठरवला असेल तर 18.5% त्यांना मिळायला पाहिजे. 27% देण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टापर्यंत जातं, त्यांच्या मागण्या मान्य करतं. आणि इथं मराठा समाज आंदोलन करायला लागल्यानंतर मराठा समाजाला मात्र विरोध केला जातो. याचं कारण काय, इथं आरक्षण मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं जरी आज अनेक भरपूर निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे की त्याच्यामध्ये अनेक वेळेला एका समाजाच्या विरोधामध्ये जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल, हायकोर्टाने निर्णय दिला असेल, ते समाज रस्त्यावर आल्यानंतर संसदेत पुन्हा कायदे पारित झाले, निश्चित राज्यात कायदे पारित झाले. मग मराठ्यांच्यासाठी वेगळा नेम काय, सरकारला आणि ह्याला विरोधी पक्षाला भीती नेमकी कोणाची आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला 50%च्या आतल्या ओबीसीचं आरक्षण द्या. तुम्हाला कुणबी म्हणून द्यायचं नसेल तर 50%च्या आतमध्ये द्या. आणि तसेही राज्यामध्ये 37% ओबीसी आहेत, 37.5% बांटी आयोगाने जाहीर केलेला आहे. मग त्याच्या आतमध्ये जेवढं बसतं वरचं राहिलेलं 11.5% मराठ्याने देऊन टाका. निश्चित आबासाहेबजी, मी याच मुद्द्याला धरून आता ओबीसी नेते मंगेश ससाणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. मंगेशजी, ज्या पद्धतीने आबासाहेब पाटील म्हणाले की ज्यावेळी इतर प्रवर्गांनी आरक्षण मागितलं त्यावेळी राज्य सरकारनं धडपड केली, मात्र ज्यावेळी मराठ्यांनी आरक्षण मागितलं त्यावेळी ओबीसींनी एवढा कांगावा का केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नाही, मुळामध्ये मी आता सगळी त्यांची चर्चा ऐकली, त्यांचं म्हणणं ऐकलं. मुळामध्ये जे आबासाहेब पाटील म्हणतात ते की इतर लोकांसाठी कुठल्याही सर्वेक्षणाविना कोणी फक्त अर्ज द्यायचा, तर हे काय असं काय का म्हणजे कोणी सांगितलं आणि कोणत्या नेत्याने सांगितलं आणि जाती घेतल्या असं झालेलं नाही. 1920 साली स्टार्ट कमिशन होतं, महात्मा फुलेंनी त्यावेळेस निवेदन दिलं होतं. त्या स्टार्ट कमिशननी 3 क्लासेस केलते, एक डिप्रेस्ड क्लास, एक ॲब ओरिजिनल हिल ट्राईब्स म्हणजे आता आपण ज्यांना एसटी म्हणतो, आणि त्यानंतर ओबीसी. त्या स्टार्ट कमिशनच्या लिस्ट मध्ये 1920 ला 125 जाती होत्या. त्याच्यानंतर 1953 साली काकासाहेब कालेलकर आयोग होता. त्या काकासाहेब कालेलकर आयोगाने 2399 जातींची लिस्ट केली. त्या 360 जाती महाराष्ट्रातल्या होत्या. त्यानंतर बीडी देशमुख कमिटी आली, त्यांची 180 जातींची लिस्ट होती, त्याच्यामध्ये 180 जाती होत्या. त्यानंतर 82 साली मंडल आयोग आला. त्या मंडल आयोगामध्ये जवळजवळ 270 जातींचं सर्वेक्षण महाराष्ट्रातल्या या मंडल कमिशनने केलं. आणि त्यानंतर हे म्हणतात की 1992 साली 150 जाती आल्या, तर त्या जाती अशा आलेल्या नाही. थोडस माहिती घ्या. मुटाटकर समिती होती त्यावेळेस, या मुटाटकर समितीने 140 जाती, नाही माझ्याकडे पण पुरावा आहे आबासाहेब. मुटाटकर समितीचा रिपोर्ट बघा, 145 जातीचा मागासले पण तपासलंय. आणि मुटाटकर हे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते,
त्यांच्या बरोबर बाकी सायंटिस्ट होते. यांनी सगळ्यांनी जातीचं मागासलेपण तपासलं आणि मुटाटकर नंतर ते खत्री कमिशन मध्ये रूपांतरित झालं. खत्री कमिशन, बापट कमिशन, सराफ कमिशन, बाठिया कमिशन, हे सगळ्या कमिशननी वेळोवेळी जातीचं सर्वेक्षण करून जाती घेतल्यात. तुम्ही असं कसं म्हणताय कोणत्या जाती विदाऊट ती जी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची कसोटी पार केल्याशिवाय कोणी आलेलं नाही. 3 वेळा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने यादी व्हेरीफाय केलेली आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय की तुम्ही पात्रच होत नाही सामाजिक मागासलेपणा. तुम्ही सांगा बरं सामाजिक मागासलेपणा कसा काय पात्र होतोय? गायकवाड आयोगाने सांगितलं. मग खत्री कमिशनचा रिपोर्ट आहे. खत्री कमिशनने 151 जाती घातल्या, त्याच्यामध्ये त्यात मराठा सुद्धा आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते दिलेलं पण आहे. 1902 साली छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा 26 जुलै 1902 सालाला आरक्षण दिलं. त्यावेळेला त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व प्रजातीतील सर्वांना जे मागास आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, अशा सगळ्यांना 50% आरक्षण शाहू महाराजांनी जाहीर केलं. त्याच्यामध्ये एक्सेप्ट काय केलं होतं की ब्राह्मण, प्रभू, शेडवी आणि पारशी ह्या जाती फक्त वगळून राज्यातल्या सगळ्या लोकांसाठी आरक्षण लागू केलं होतं. आणि आज काय झालंय, आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मंगेश ससाने, आपण ऍडव्होकेट आहात, समाजात एक चांगलं काम करताय, परंतु आपण थोडस एक जातीय द्वेष बाजूला ठेवून एक समाज म्हणून आपण जर विचार केला की या मराठ्यांनी अनेक समाजाचे जाती आरक्षणात मराठा मुख्यमंत्र्यांनी घातलेत ना त्यावेळेला. शरद पवारांनी अर्धा किती समाज घातले ओबीसी मध्ये, त्यावेळेला कोणी मराठीच होते की त्यावेळेला. मी खरं तर सुशील कुमार शिंदे साहेबांचं स्वागत करतो की ती त्यावेळेला असताना त्यांनी 2001 ते 2004च्या दरम्यान मराठा समाजाचा विचार केला. आणि आता एवढ्या मराठे 16 एक मिनिट सांगतो, 16 मुख्यमंत्री मराठ्यांचे 16, पण एकाने मराठ्यांचा विचार केला नाही. परंतु आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कुठेतरी विचार केला मराठा समाजाचा आणि त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला, तर आपण विरोध करायला लागले. मग सामाजिक मागासलेला समाज आहे का आबासाहेब? तुम्ही मला हे उत्तर द्या. गायकवाड आयोगानं दिलेलं आहे. आयोगाच्या पुढे तुम्ही मी आहे का? आयोगानं, राज्य मागासवर्गीय आयोगानं रिपोर्ट दिल्यानंतर खत्री आयोगानं त्याच्यामध्ये 2004 ला सांगितले ना, आयोगानं जाती घातले तर ह्याच्यामध्ये हा कागद मी नाही आणला ना. हा शास्त्रीय निर्णय साहेब, मंगेश ससाने साहेब, हा मी काय माझ्या हाताने दिलाय का? हा जो शास्त्रीय निर्णय तुम्ही सांगतो 1 जून 2004चा जी आर आहे, हा काढा. त्याच्यानंतर हा मुस्लिम समाजाचा 19 जुलै 2014चा निर्णय घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एक करेक्शन करतो. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की तत्कालीन बॉम्बे शासनाने दिनांक 23 एप्रिल 1942 रोजी काढलेल्या निर्णयात सुमारे 228 समाजाला मध्यम व मागासवर्ग म्हणून घोषित केलेला आहे. हे कोण करतंय? बॉम्बे सरकार त्यावेळेच. आणि त्याच्यामध्ये मराठा आहे. आमच्याकडे पुरावे आहेत ना. अहो ऐका ना, मी तेच म्हणतोय, तर 1900 सालानंतर परिस्थिती बदलली. जे प्रस्थापित जे मराठा समाज होता त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून, मराठा म्हणून घेणं पसंत केलं. जे कुणबी होते ते कुणबी राहिले आणि जे विदर्भातले, कोकणातले ते कुणबी, म्हणजे हे कुणबी क्षेत्रीय आपण जे म्हणतो क्षेत्रबंदी आहे त्याला. पण आता काय झालं, त्यावेळेस असाच सुशील कुमार शिंदेवर प्रेशर असेल त्या खत्री कमिशनच्या 1.5 पानाच्या जो त्याच्यावर तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, तुम्ही काय आता मुस्लिम समाज 2 आरक्षण दिलं. खत्री कमिशनच्या रिपोर्ट मध्ये ज्या कुणब्यांच्या नोंदी आत्ताच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असं सापडतात, त्यांच्या सोयीसाठी दिलंय. याचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं आणि हे सगळे कुणबी दाखल्यानी ओबीसी आरक्षण. माझा एक सवाल आहे आबासाहेब, मराठ्यांना 100% आरक्षण द्यावं. ते पण आमचे आपण एका समाजात राहतो, एका गावगाड्यात राहतो. मग ईडब्ल्यूएसचं गरीब जिथं मराठा येतो, ईडब्ल्यूएसचं 10%चं संविधानिक संशोधन करून, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून, 103वी घटना दुरुस्ती करून आलेलं आरक्षण जे कोर्टामध्ये अबाधित आहे ते का डावललं जातंय? 8.5% त्याचा लाभ ओबीसीच्या 19% मध्ये घुसायचं, ओबीसीला पण काही मिळून द्यायचं नाही, स्वतःच्या समाजाचं नुकसान करायचं. हा हट्ट मनोज जरांगेचा काय आहे याचा सवाल माझा आहे. तुम्ही उत्तर द्या आबासाहेब. 100% मंगेश साहेब, तुम्ही जो उत्तर प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आता तुम्ही आरक्षणाचा विषय काढला की मुस्लिम समाजाला
19 जुलै 2004 ला 50 जाती मुस्लिम समाज आरक्षणात घेतल्या, बरोबर. आज एकीकडे ओबीसी म्हणून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मग राहिलेले जे मुस्लिम समाज आहे तो खुल्या वर्गाचा पुन्हा ईडब्ल्यूएस आहे ना. पण इथे मुस्लिम समाज दोन दोन ठिकाणी तुम्ही आरक्षण घेताय. आणि ज्या ठिकाणी मराठा समाजाचा विषय येतो की मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण कोर्टानं फक्त स्थगित म्हणून सांगितलं तर इकडं लगेच जीआर निघतो, लगेच आमचं सगळं रद्द केलं जातं, लगेच आमचं सगळं बाजूला. आता परवा फक्त एससीबीसी आरक्षण सरकारनं जाहीर केलं, लगेच ईडब्ल्यूएस रद्द करून टाकलं. म्हणजे आमच्या मुलांचा ज्यावेळेस शिक्षणाचा प्रश्न येतो, नोकरीचा प्रश्न येतो, त्यावेळी एक फक्त ऐका ना, फक्त एक मिनिट मी तुम्हाला सांगतो जे काय घडतंय. बघा, तुमचं माझं काही भांडण नाही किंवा बांधाला बांध नाही. तुम्ही आमच्या समाजातले, आपण सगळे एकत्र गावागाड्यात राहतो. तुम्ही एक विचारवंत आहे, वकील आहात, आणि तुमच्याकडनं आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत की तुम्ही वकिली करताय आणि समाजाचं प्रबोधन करताय. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं समाजाला न्याय मिळण्यासाठी भूमिका तुमची आम्हाला तेवढीच महत्वाची आहे. की आज ज्या पद्धतीनं एका समाजाचं उदाहरण तुम्हाला का देतोय की सरकारनं आज पेच कुठला सोडवायला पाहिजे की ओबीसी मध्ये तुमचं मनाचं फुगवटा होतोय, बरोबर. की त्याचा फुगवटा झाल्यानंतर की त्याच्यात अशी अडचण येणार आहे की मेरिटचा सुद्धा प्रॉब्लेम येतोय. आणि मेरिट एकदम हाय मेरिटला गेल्यानंतर ओबीसीतल्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होता, असं म्हणणं नाही तुमचं ससानी साहेब. म्हणतोय ईडब्ल्यूचा कट ऑफ कमी आहे, ओबीसीचा जास्त आहे, एससीबीसीचा कमी आहे, ओबीसीचा जास्त म्हणणार तुमचं. हा, मग त्याच्या आता तुम्हाला सांगतो, तुमचं म्हणणं सुद्धा पडतंय. हे कधी वैचारिक आपली चर्चा होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही मीडियावरती वेगळं बोलता, आम्ही वेगळं बोलतो. तसं बोलून समाजापुढे जाणं योग्य नाही. आज तुमची भावना मी समजू शकतो, माझी भावना पण तुम्ही समजून घ्या की ज्या वेळेला या राज्य सरकारनं 2 वेळा आरक्षण दिलं, एससीबीसीचं आरक्षण आम्हाला दिलं, त्याच्यानंतर ईएसबीसी आरक्षण दिलं, म्हणजे 3 वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळालं. त्या पहिल्या आरक्षणामध्ये ईएसबीसी मध्ये ते आरक्षण टिकलं नाही, एससीबीसी दिलं ते टिकून दिलं नाही. कारण ते टिकू काय दिलं नाही, फडणवीस साहेब टिकवण्याच्या मनस्थितीमध्ये होते, त्यांनी आरक्षण अभ्यास करून दिलं. ते केंद्रात आणि राज्यात पण मराठा समाज लागू झाला असतं. पण आपल्यातले काय ओबीसी नेते आले, त्यांनी आपल्याला सगळ्या लोकांना सांगून त्याच्यावरती पिटिशन दाखल करायला लावली की म्हणजे एससीबीसी म्हणजे ओबीसी. त्यावेळेला आपण सगळे ओबीसी नेते आम्ही स्वतः एकत्र बसलो होतो की एकदा आरक्षण डिक्लेअर होऊ दे, त्याच्यात तुम्हाला काय अडचण आपण सांगूया की जो मुद्दा आहे कुठला ओबीसीचा, की ओबीसींना मराठ्यांना राजकीय आरक्षणामध्ये त्यांना देऊ नका आणि बाकी आरक्षण देण्यामध्ये काही हरकत नाही. ह्या एका मुद्द्यावरती ओबीसी नेते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत, हे तुम्ही मान्य करा. तुमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण तुमचा विरोध कशाला आहे की मराठे ओबीसीत आले म्हणून तुमचा विरोध अजिबात नाहीये. तुमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, आमच्या हे आहेत, ह्याच्यामुळे तुम्ही जो हे करताय तर त्याच्यामध्ये आपण चर्चा. बघा, एक कार्यकर्ता म्हणून राजकीय आरक्षणापेक्षा, राजकीय नेत्यापेक्षा, लोकप्रतिनिधीपेक्षा आमच्या गोरगरिबाच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेश, त्यांच्या सरकारी नोकऱ्या याच्यावर जास्त फोकस आहे. माझं आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आरक्षणाचं तत्व म्हणजे कुणापासून तरी संरक्षण, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन, प्रस्थापित ज्या समाजापासून संरक्षण, जे गावगाड्या बाहेरचे आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. आणि जे सामाजिक 100% मग तेच आम्ही पण म्हणतोय, आमच्यातला सुद्धा जो विश्वास आता हे झालेला आहे. मंगेशजी, आबासाहेबजी, या चर्चेवरती आपण येणारच आहोत. नुकतंच आपल्या सोबत मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे देखील जोडले गेलेले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलन आणखीनच पेटत चाललंय. आजचा 3रा दिवस आहे आणि अगदी काही वेळातच या 3ऱ्या दिवसाची जी मुदतवाढ देण्यात आली होती ती देखील संपेल. यापुढची मराठा आंदोलकांची नेमकी भूमिका काय असेल, मनोज जरांगेंची भूमिका काय असेल आणि त्याचबरोबर कोर्टाचे जे हे महत्त्वाचे निर्णय, त्या पार्श्वभूमीवर गंगाधरजी मी तुमच्याकडे येते की आता जरांगेंची भूमिका आणि मराठा आरक्षणाचं पुढचं स्वरूप नेमकं काय असेल? तर गंगाधरजी, यांचा काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र मी पुन्हा एकदा येते मराठा नेते आबासाहेब पाटील यांच्याकडे. आबासाहेब, ज्या पद्धतीनं म्हटलं जातंय की सातत्यानं ओबीसी नेत्यांकडून हा आरोप केला जातोय की मनोज जरांगेंचा त्याचबरोबर मराठा आंदोलकांचा ओबीसीतूनच आरक्षण घेण्याचा हट्ट का? साहेब, की आज मराठा समाज गेल्या 40 वर्षापासून आरक्षणासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये अनेक वेळा आंदोलन झाले, मोर्चे झाले. आम्ही आता तुम्हाला सांगितलं की आम्हाला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे, कारण 3 वेळा आरक्षण देण्यात आलं. 2014ला दिलं, 2018ला दिलं आणि आता 2024ला पण दिलं. हे आरक्षण दिल्यानंतर सुद्धा विषय कसा आहे की
ती कोर्टाचं आरक्षण टिकली नाहीत ना. शेवटी पर्याय म्हणून आम्ही काय सांगितलं की तुम्ही आता राज्य सरकारकडं एकच पर्याय आहे की मराठाला ओबीसीतून आरक्षण द्या. आता ओबीसीतून आरक्षण का मागतोय की 50%च्या आतमध्ये द्या आरक्षण. आता ईडब्ल्यूचा विषय म्हणजे ससाने मी येतो त्याच्यावरती, फक्त त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतोय की आज आमची मागणी का आली, समाजाची मानसिकता का झाली. कारण हा आम्ही आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरती बोललोच नाही, विषय बाहेर काढलाच नाही का त्या बांधवांना मिळाले आम्ही त्यांच्या विरोधात बोलणं योग्य नाही. त्याच्यामुळे हा जी आर आम्हाला माहिती असताना सुद्धा अनेक वेळा मी चर्चेत आलो असेल, मी कधी हा विषय बाहेर आणला नाही की आमच्या गरीब मुस्लिमांना मिळतं मिळू दे. आज 50 जाती घातल्या पण हा समाज 2-2 ठिकाणी आरक्षण घेतो. आता ईडब्ल्यूएस मध्ये पण घेतो, ओबीसी मध्ये पण घेतो. मग मराठ्याने कुठंतरी आता ओबीसी मध्ये आता हे बघा, आज ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना तर आरक्षण द्यायला कोणी अडवू शकत नाही. मुस्लिम समाजामध्ये पिंजारी ह्या जाती पहिल्यापासून ओबीसीच्या लिस्ट मध्ये आहेत. त्या कालेलकर मध्ये होत्या, त्या बीडी देशमुख मध्ये होत्या, त्या मंडल मध्ये होत्या. त्या खत्री आयोगाने घातल्यानंतर यांचा विषय झाला. सच्चर कमिटी आली, सच्चर कमिटीच्या पाठपुराव्यानंतर हे आले. तुम्ही जे सांगताय तसा विषय नाहीये. ख्रिश्चन समाजातल्या पण ओबीसी जाती आहेत आबासाहेब. त्यामुळं मुस्लिम धर्माला आरक्षण नसतं, ते जात समूहाला आरक्षण असतं. मुस्लिम समाजातले जे बागवान आहेत, म्हणजे जे हिंदू मधले माळी आहेत ते तिथलं बागवान आहे. जे न्हावी आहेत तिथं आत्तार, मण्यार, पिंजारी हे जे आहेत, ह्या ज्या जाती आहेत त्या फक्त धर्मामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर या जाती पहिल्यापासून आहेत. त्यामुळं मुस्लिम समाजातल्या जाती पहिल्यापासून आहेत. आणि हे आरक्षण हे धार्मिक नाहीये. जे वर्ग आरक्षणाच्या कक्षेत येत नाही, जो जात समूह कक्षेत येत नाही, त्या सगळ्या जात समूहाला ईडब्ल्यूएस असं कसं होऊ शकतं शास्त्रामध्ये? एका समाजाला एक निर्णय, एका समाजाला एक निर्णय. आज त्यांच्या जात पडताळीचे विषय केलं, त्याने कुठला दाखला आणला चालतो. आणि आमच्या समाजातल्या एका विद्यार्थ्याचा जर त्याचा कुणबी नोंद असेल त्याचा दाखला चालणार नाही तुम्हाला. त्याची नोंद निश्चित आबासाहेबजी आणि मंगेशजी, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते कारण पुन्हा एकदा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आपल्यासोबत जोडले गेलेत. गंगाधरजी, कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे की सरसकट मराठा बांधवांना आता कुणबी संबोधता येणार नाहीये, कोर्टानं नकार दिलाय. आता यापुढची मनोज जरांगेंची आणि मराठा आंदोलनाची नेमकी स्वरूप काय असेल, पुढची भूमिका काय असेल? जरी माननीय हायकोर्टात तसा निर्णय आला असला तरी सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिल्याची आमची माहिती आहे. आणि कोर्टाने सुद्धा जनभावनेचा आदर केला पाहिजे. मनोजदादा असतील, मराठा समाज आहे, आम्ही 2 वेळा मागास आम्हाला ठरवलेलं आहे. आणि काही जाणून बुजून काही लोक मराठ्यांना ओबीसीत येऊ देत नाहीत. त्याच्यामुळं जाणून बुजून हे षडयंत्र मराठ्यांच्या बाबतीत होत आहे. म्हणून आता शेवटची आरपारची लढाई म्हणून मनोजदादा आणि मराठा समाज मुंबईत आला आहे. आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, ही मनोजदादांची आणि मराठा समाजाची भूमिका आहे. निश्चित. मात्र गंगाधरजी, आता काही वेळातच महाधिवक्त्यांची या सगळ्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडेल, उपसमितीची देखील बैठक पार पडेल. उपसमितीसमोर तुम्ही नेमकी काय मागणी कराल? तुमची एकंदरीत या सगळ्या कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भूमिका काय असेल? मराठा कुणबी एक हा जी आर काढावा ही आमची मागणी आहे. आणि सगळ्याला कुणबी प्रमाणपत्र, सातारा गॅझेट असेल, तुमचं हैदराबादचं गॅझेट आहे, औंधचं गॅझेट आहे, कोल्हापूरचं गॅझेट आहे, मुंबईचं, त्याच्यात आम्ही मराठा कुणबी एकच आहे म्हणून दाखवलंय. त्याच्यामुळे आमचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा ना. सरकारनं निर्णय घ्यावा. सरकारकडे सगळ्या कायदेशीर बाबी पाहणारे लोक आहेत. माननीय कोर्टाला काही मुद्दे माहिती हवी असेल तर ते देणारे सगळे पटवून देण्यासाठी आहे. कोर्टात ज्यावेळेस जाईल त्यावेळेस बघू ना. आता तर निर्णय घ्यायची वेळ, आता निर्णय घ्यावा. निश्चित. मंगेशजी, गंगाधरजी म्हणताय की आता निर्णय घ्यायची वेळ, तर सरकारनं निर्णय घ्यावा, काय प्रतिक्रिया? तुम्ही गॅजेट सांगताय ते कोणतं काळं का गोरं? माननीय कोर्टात आम्ही सिद्ध करू. काळकुटे साहेब, आमच्याकडे पण गॅजेट आहेत, याचा अभ्यास आम्हाला पण आहे. कोणत्या गॅजेट मध्ये सांगितलंय मराठा कुणबी एक आहे? दाखवा तरी, समोर आणा ना. तुम्ही एवढ्या 2 वर्षापासून म्हणताय ना. महाराष्ट्राला कळून द्या ना, येऊन द्या ना पत्रकारांसमोर, महाराष्ट्रासमोर येऊन द्या ना ते गॅजेट. काय मध्ये आम्हाला पण कळेल. तुमचं असं म्हणणं द्या आणि कोर्टात गेल्यानंतर बघू, असं थोडी. वेगळं 10% एससीबीसी आरक्षण दिलंच ना, ओबीसीतलंच आरक्षण आहे ना, ते का तुम्ही डावलताय? ईडब्ल्यूएस तुमच्या ईडब्ल्यूएस मधनं बाहेर काढला मराठा समाजाला. 8.5 चॅलेंज केलंय. ससाने साहेब, तुम्ही ते पण 50%च्या वरचं ते पण चॅलेंज केलंय. तुम्ही याच्या अगोदरचं पण तुम्हीच याचिका टाकल्यात. ते एससीबीसी एसबीसी फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते, त्याला तुम्हीच चॅलेंज केलं कोर्टात.
असं काय बोलता? तुम्हाला मराठा 50% ओबीसीत पण नकोय आणि वरचं पण आरक्षण नकोय तुम्हाला. लिस्ट त्याच्या मध्ये अगोदरचं आरक्षण तुम्ही आणि तुमच्या सहकार्यानेच घालवलंय. तुमचा जाहीर सत्कार झाला इंदापूरच्या सभेत त्याच्याबद्दल. भुजबळ आणि शेंडगे साहेबांनी तुमचा सत्कार केला, तुम्ही ते उडवलं. तुम्ही जाणून बुजून मराठाला कोणतंच आरक्षण मिळू न देण्याच्या भूमिकेत आहात. ईडब्ल्यूएस का घेत नाही? ईडब्ल्यूएस बोला बोला मंगेशजी बोला. ईडब्ल्यूएस आम्ही कुठं 10% सरकारने दिलं. आम्ही जे मागितलं नव्हतं ते सरकारने दिल्यामुळे ते ईडब्ल्यूएस गेलंय. आम्ही कुठं नाही मागितलं ईडब्ल्यूएस. आणि आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे. आम्ही ओबीसीत आहोत आणि आम्हाला हक्काने ओबीसीतलं आरक्षण पाहिजे. गंगाधर काळकुटे, मी तुम्हाला थांबा एक मिनिट बोलतो. भटक्या विमुक्ताच्या ताटात जे 19% आरक्षण आहे त्यात मराठा समाजाने यायचं, स्वतः पण उपाशी राहायचं आणि आम्हाला पण उपाशी ठेवायचं. आणि जे 10% घटना दुरुस्तीने केलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये चॅलेंज होऊन वैध ठरलेलं ना सरकार ठरवेल. ते का डावलता ईडब्ल्यूएसचं आरक्षण? आर्थिक जे तुम्ही नाही मंगेश ससाने थांबा एक मिनिट थांबा. गंगाधर काळकुटे साहेब थांबा जरा एक मिनिट, मी सांगतो त्यांना. हा बोला आबासाहेब बोला. काळकुटे साहेब मी सांगतो त्यांना, ईडब्ल्यूएस आरक्षण आम्ही थांबवलं नाही. ईडब्ल्यूएस आरक्षण सरकारनं थांबवलं. सरकारनं थांबवलं ईडब्ल्यूएस. आम्हाला एससीबीसीचा जी आर काढला हे 10% आरक्षण तुम्हाला घ्या आणि ईडब्ल्यूएस आरक्षण थांबून एससीबीसी दिलं. एससीबीसीचा जी आर निघाला आणि म्हणून ईडब्ल्यूएस थांबलं. सरकारनं दिलं. आता दोन्हीकडे म्हणजे आता तुम्ही म्हणता एकदा इकडे गेलं की हे का घेतलं, आता तिकडे घेतलं हे का घेतलं. व आता मग आम्ही करायचं काय तुम्ही सांगा ना. म्हणजे ससरे तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही त्याच्यावरती कोर्टाचं काम करता. माझ्यापेक्षा कायदा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि तुम्ही पिटिशन करता. तर याच्यामध्ये मला तुम्ही सांगा की आता 3 वेळा आरक्षण रद्द झालं. 4थ्या वेळेला आम्ही एससीबीसी स्वीकारू का? एससीबीसी म्हणलं का आम्हाला 50% ओबीसी द्या. मग ते आम्ही ओबीसीला मागायला गेल्यानंतर तुम्ही एससीबीसी पुन्हा दिलं, परत ईडब्ल्यूएस बंद केलं. म्हणजे आता म्हणता एससीबीसी बंद करा, परत म्हणता ईडब्ल्यूएस घ्या. हे मला तुम्ही सांगा ना, हे नेमकं कोण करतंय? सरकार करतंय का समाज करतोय का कोण करतंय? जो समाज कुठल्याही आरक्षणाला पात्र नाहीये त्यालाच ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू होतं. तुम्ही म्हणायचं होतं आम्ही एससीबीसी पात्र आहे ना. अहो आम्ही पात्र आहे. 1902 सालापासून पात्र आहे. राजश्री शाहू महाराजांचं शाहू गॅजेट वाचा. मी तुम्हाला लगेच पीडीएफ पाठवतो तुमच्या नंबरला, लगेच पाठवतो. राजश्री शाहू महाराजांचं गॅजेट वाचा. त्याच्यानंतर तुम्ही अजून गंगाधर काळकुट्यांना विचारलं की सातारा गॅजेट मराठा कुणबी एकच आहे का, त्याच्यात अनेक त्याच्यामध्ये पुरावे दिलेले आहेत. आणि गॅजेट तुम्ही नाकारू शकताय का की त्याचा आधार म्हणून तुम्ही घ्या ना. त्याच्यात राहू दे. 2004 साली हा जो जी आर निघालेला आहे खत्री कमिशनचा, त्या खत्री कमिशनने सुद्धा दिलेला ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी चार्ट पण पाठवतो तुमच्या मोबाईल वरती. हे बघा हा चार्ट पण पाठवतो तुम्हाला. हे बघा जवळ तुम्हाला दाखवतो. हा चार्ट तुम्ही एकदा बघून घ्या. त्या चार्ट मध्ये सगळ्यात जाती हे बघा. इथं 1 क्रमांकला अनुक्रमांक 23 ते 12 चिप्पा, 2 नंबरला 53 नंबरची जात आहे झवेरी, अनुक्रमांक 83 ला कुणबी पोट जाती लेवा कुणबी लेवा लेवा पाटील आणि पुढे मराठा कुणबी मराठा, पुढे 85 काची दिलेला आहे आणि 190 ला वैश्यवाणी. अशा अनेक त्याच्यामध्ये दिलेले आहेत का? आम्ही आमच्या मनातच सांगत नाही ना. जून 2004चा जे आपण स्वीकारा ना. कमिशनचा रिपोर्टचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. कुणबीची पोट जात म्हणून कुणबी मराठा अशा ज्याच्या महसूल नोंदी आहेत त्यांना ते द्यायचं ठरलेलं आहे. इथं आता कुणबी सरकार निर्णय घेतला. अहो सरकारनं निर्णय घेतला पाहिजे दादा. त्याच्यावरती सरकार कॅबिनेट आहे, सरकार उपसमिती आहे, सभागृह आहे. या सगळ्या विषयामध्ये सरकार निर्णय घ्यायला पाहिजे का? तुम्ही आमच्याशी वाद उपयोग काय त्याचा? आमचं तेच म्हणणं आहे ना. आता 1.5 वर्षापासून चालू आहे ना. जो कास्ट व्हॅलिडिटी करतोय, ज्याचे वेगवेगळे पुरावे देतोय महसूलचे शिंदे कमिटीला, त्याला मिळतच आहे ना. हे तर चालूच आहे. ते कुणबीने सर्टिफिकेट निघतच आहे. पण आता सरसकट द्या याला काय अर्थ? आता मला तुम्हाला विचारणं आहे, या शिंदे कमिटीने जे महसूल पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये त्या लातूरमध्ये काही मारवाडी समाजाच्या माणसांच्या याला महसूल नोंदीला कुणबी सापडले, ब्राह्मण सापडले, जैन सापडले, मुस्लिमांचं कुणबी सगळ्यांना द्यायचं का मला सांग? त्यावेळेस ज्या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही किंवा शिवशाही असेल त्यावेळेस कुणाच्या नावा वैयक्तिक जमिनी नव्हत्या.
त्या संस्थांच्या राजांकडे संस्थानिकांकडे जे जायचे आणि म्हणायचे आम्हाला कसायला जमीन द्या, आणि जे कसायचे त्याला कुणबी म्हणून नोंद केलेली आहे. त्यामुळं ही सरमिसळ होतीये. कुणबी लेवा पाटील, त्याच्यानंतर जिरे तिरोळे अशा वेगळ्या जाती आहेत, त्या ओरिजिनल जाती वेगळ्या. हे सरमिसळ होतीये आणि त्याच्यामुळेच हा सगळा गोंधळ झालेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे, 19% तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो की आता तुमचं म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी का मागताय, हाच प्रश्न आहे ना आपला. हो, हा एवढाच प्रश्न आहे ना तुम्हाला. सरसकट म्हणजे कुणाला? सरसकट कुणबी आरक्षण द्या म्हणजे आम्ही काय विलासराव देशमुखांच्या एक मिनिट माझं तुमचं ऐकलं, माझं ऐकून घ्या. धनगर समाज सगळ्यांच्या कुणबीच नोंदी आहेत. एक मिनिट ऐका. तुमचं ऐकलं मी. मला फक्त एक मिनिट तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. आमचं तुम्ही भावना लक्षात घ्या. कसं आहे, शेवटी ग्रामीण भागातली भाषा आहे. मनोज जरांगे पाटील साहेब म्हणले की बाबा त्या ठिकाणी सरसकट आम्हाला द्या. सरसकट म्हणजे कुणाला? की आम्ही काय रावसाहेब दानवे पाटलाच्या पोराला आरक्षण मागतोय का विलासराव देशमुखाच्या पोराला मागतोय का पृथ्वीराज चव्हाणांच्या पोराला आरक्षण मागतोय? तर नाही. सरसकट म्हणण्याचा उद्देश जो आहे की आमच्यातला जो 8 लाखाच्या आतला क्रिमिनल आहे, जो त्याच्यामध्ये तो गायकवाड आयोगामध्ये सामाजिक शैक्षणिक मागास आहे, अशा लोकांना सगळ्यांना आरक्षण द्या असं म्हणण्याचा तो उद्देश आहे. तुम्ही त्याचा असा वेगळा अर्थ लावून घेऊ नका की बाबा उद्या कसं आहे, मी टॅक्स भरतो ना, आबासाहेब पाटलाच्या पोराला मिळू शकत नाही. मी आता उद्या जर मी म्हंटल की मला क्रिमिनलच्या आतमध्ये मिळणार नाही ना साहेब. तुम्ही तर तेवढं समजून घ्या, त्याचा अर्थाचा अनर्थ करू नका. तुम्ही म्हणण्याचा भावार्थ समजून घ्या. म्हणजे कसं आहे की ग्रामीण भागात सगळ्याला द्या, सरसकट द्या. सरसकट तुमची ही जी मांडणी जरांगेंना मान्य आहे का? तुम्ही म्हणताय की 100% त्याला दाखलेत. हे क्रिमिलेअर सगळ्यांनाच आहे, क्रिमिलेअर सगळ्यांनाच आहे. ओबीसीच्या वडारी समाजाचा जरी असेल ना, 8 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल ना, तो भटका विमुक्त डुक्कर जरी सांभाळत असतील ना, तरी त्यांना मिळतच नाही. क्रिमिलेअरच्या अट सगळ्यांनाच आहे. इथं गफलत होतीये. सरसकट सगळ्यांना आता बघा, सरसकट म्हणजे काय, तोच विषय आला. आता उद्या रावसाहेब दानवे पाटील आज मंत्री आहेत, उद्या पुढच्या 2 पिढीला मंत्री राहील का? त्याची उद्या गरीब परिस्थिती त्याच्या पुढे परतोंड नातवंडाला आल्यानंतर त्याला आरक्षणाची गरज पडत त्यावेळेला, तर त्यावेळेस सरसकट मध्ये तोही आला त्यावेळेला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की आपला वाद उगाच काहीतरी चर्चा करण्यात त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला ज्या काय तुम्ही सरळ तुम्हाला जर मराठ्यांचे ऑब्जेक्शन असेल तर ओबीसी नेत्यांनी बसावं, मराठा नेत्यांनी एकत्र बसावं, की त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो ना आम्ही, आणि बसायला सरकारकडे दोन्ही पण त्याचे मार्ग काढू ना. आमच्या समाजाला असंच ठेवायचं का? मग ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे, मग तुम्ही असताल, कोंढरे साहेब असतील, विनोद पाटील असतील, हे जे अभ्यासू आहेत त्यांना आणावं. सर्वांनी एका प्लॅटफॉर्मवर बसता येईल. आणि हा सामाजिक जो कलह झालेला आहे याच्यातनं कुठंतरी आता याचाला तुम्ही हा एकदम चांगला मुद्दा छेडलाय, तर त्याला एक मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. जी 103वी घटना दुरुस्ती केली आणि 10% केंद्राचं ईडब्ल्यूएस आहे 15/6 आणि 16/6 प्रमाणे, तर याच्यामध्ये राज्य सरकारची एखादा वेगळं समजा आरक्षण किंवा एखादा वेगळं प्रवर्ग निर्माण केला ईडब्ल्यूएसचा राज्य सरकारचा 5-6% मराठा समाजासाठी, तर त्यातनं काय मार्ग निघू शकतो का, याचा पण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक होती त्यावेळेस मी, मुख्यमंत्री महोदय, सगळे नेते होते, त्यांच्या समोर 103वी घटना दुरुस्ती आणि 15/6 16/6 म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण राज्याचा कोटा वाढवता येईल का, तर ह्या पण अँगलनी विचार करता येईल. पण कुठंतरी आडमुठी भूमिका सोडून समजूतदारपणाने सर्वांनी बसलं तर नक्की यातनं मार्ग निघू शकतो. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच चर्चेतूनच या सगळ्याचा मार्ग निघेल असं तुम्ही दोघंही म्हणताय. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे सगळ्या राज्याचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलंय ते म्हणजे आता कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर मराठा आंदोलनाचं नेमकं काय होणार, मराठा आंदोलक या सगळ्या मागणीवरती ठाम असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाधिवक्त्यांची बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील हे देखील मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मी गंगाधरजी तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीनं सातत्यानं ओबीसी नेत्यांमधून हा विरोध होतोय की ओबीसीतूनच मराठ्यांचं आरक्षण घेण्याची हट्ट का, मागणी का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आता हे सगळ्या जर घटनाक्रम आपण पाहिल्या त्यानंतर मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि आज जर ही मुदतवाढ आंदोलनाची संपली तर मग मनोज जरांगे पाटील नेमकं पुढे काय करणार? नाही, आंदोलन होणार आहे. मनोज दादा ठाम आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही
सरसकट कुणबीचा जी आर निघत नाही तोपर्यंत मनोज दादा उठणार नाहीत, आम्ही कुणीही उठणार नाहीत. आणि राहिला यांच्या विरोधाचा प्रश्न, मी म्हणलं ना मगाशी पण सांगितलं, हे 50%च्या वरच्या आरक्षणाला पण यांचा विरोध आहे आणि आतल्या आरक्षणाला पण विरोध आहे. हे ससाने साहेब असतील, त्यांची सगळी टीम आहे. त्यांनी याच्या आधीचं जे फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं ते सुद्धा उडवण्यासाठी प्रयत्न केलेत. आता 10%च्या विरोधात बी ह्यांनीच लोक पाठवलेत, हे स्वतः कोर्टात गेलेत आणि कुणबीच्या नोंदीला पण चॅलेंज करतायत. म्हणजे आमच्या नोंदी जुन्या आहेत, यांना एक 4-4, 2-2 वधीवर पवार साहेबांनी आणि नंतरच्या मंडळ आयोगानंतर यांना आरक्षण मिळालंय. पण मराठ्यांचे आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत, तरी आमचे जाणून बुजून आम्हाला असताना आमचं हक्काचं आरक्षण असताना 70 वर्ष झालं आमच्या अन्याय. स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आम्ही कुणबीच्या नोंदी आहेत. तुकाराम महाराज सुद्धा आम्हाला तसा संदर्भ त्यांच्या अभंगामध्ये आढळतात. पण जाणून बुजून हे लोक मराठा समाजाच्या बाबतीत षडयंत्र करतात. आम्हाला आयोग, वेगवेगळ्या आयोगाने अनेक वेळा मागास ठरवलंय, तरीही आम्हाला ओबीसीत यायचं नाही म्हणून हे जाणून बुजून टार्गेट करतात. फक्त मराठा समाज संख्येनं जास्त आहे, मोठा आहे म्हणून हे द्वेष करतात. परंतु यांनी काही केलं तरी आमचं जे संविधानिक आरक्षण आहे ते कुणबी म्हणूनच आहे आणि मनोजदादांनी ते ओळखलंय. गेल्या 2 वर्षात अनेक कुणबीच्या नोंदी सरकारनं आणि शिंदे समितीच्या माध्यमातून निघाल्यात आणि आता त्या नोंदीचा आधार घेऊन कायदा करावा हे आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून मनोजदादा इथं बसलेत. 2 वर्षात अनेक वेळा सरकारला असेल, शासनाला आणि सर्वपक्षीय नेत्याला त्यांनी या विषयात लक्ष घालण्यासाठी संधी दिलेली आहे. त्यामुळं आता शेवटच्या निर्णायक टप्प्यातली ही शेवटची लढाई असल्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही या भूमिकेत मराठा समाज आणि मनोजदादा आलेले आहेत. त्यामुळं आज उद्या सरकारनं निर्णय घ्यावा, नसता मनोजदादा जे काय आपला अंतिम निर्णय ते तुम्हाला वेळोवेळी पत्रकार परिषदेत. मात्र गंगाधरजी, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कोर्टाचा निर्णय हा मोठा पेच निर्माण करणार आहे, कारण उपसमिती समोर देखील आता मोठा पेच निर्माण झालाय. एकीकडे कोर्टाचं म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही आणि दुसरीकडे मनोज जरांगेंची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, तसा GR काढा. उपसमितीने समजा वेळ मागितली तर मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील हे वेळ देणार का? नाही, आता त्या बाबतीत मनोजदादा बोलतील, त्या बाबतीत शिष्टमंडळ कुणी गेलं आणि चर्चा झाली तर त्याच्यावर अंतिम निर्णय हा मनोजदादा घेतील. परंतु कोर्ट जरी असलं तरी न्याय व्यवस्था असेल, आपली राज्य व्यवस्था असेल, ही जनतेच्या लोकांसाठी काम करणाऱ्या व्यवस्था आहेत या लोकशाहीतल्या. त्यामुळं एखादा निर्णय त्या परिस्थितीत, तत्कालीन परिस्थितीत जर घेतला असेल त्यावेळेचे पुरावे बघून, तर तो निर्णय त्यावेळेच्या परिस्थितीचा. पण आता नव्याने पुरावे समोर येत आहेत, नव्याने काही मांडणी होत असताना निकष ओबीसीतले जे काय आहेत मागास ठरवण्याचे ते जर समजा बदलायचे असतील किंवा मराठा आणि इतर ओबीसी समाजातल्या मारे असेल, धनगर असतील, त्यांच्यातले सामाजिक जे परिस्थिती आहे ती जर समान असेल तर मराठ्यांना कशामुळे तुम्ही डावलताय? फक्त लोकसंख्येत जास्त आहेत म्हणून आम्हाला ओबीसी नकोय का? त्यामुळे माननीय कोर्ट सुद्धा आम्हाला न्याय देईल, माननीय सरकार सुद्धा न्याय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि माननीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत मागच्या वेळेस पहिलं आरक्षणही त्यांनीच दिलंय आणि हायकोर्टात टिकवलंय. म्हणून त्यांना हात जोडून आमची विनंती आहे की हे सुद्धा आरक्षण तुम्ही घ्या. मनोजदादा आणि मराठा समाज तुमच्यावर गुलाल, एवढा गुलाल उधळेल की इतिहासात त्याची नोंद होईल. निश्चित. आबासाहेबजी, आपण काहीतरी बोलताय, बोला. आपला मागास समाज हा मागास ठरलेला आहे. 2 वेळा समाजाची व्याख्या ठरलेली आहे. त्याच्यानंतर आता नवीन काय करण्यासारखं पण काय नाही. 2004चा जो GR आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा, तुमच्या पूर्वी GR काढलेला आहे. ह्या GR पुन्हा घ्या आणि पुन्हा अंमलात आणा. सरकारनं की समितीच्या समोर ठेवा. खत्री कमिशनचा रिपोर्ट आहे, सगळं आहे. तुम्हाला याच्यामध्ये नवीन आम्हाला काही करायची गरजच लागत नाही. सरकारनं उपसमितीने निर्णय घ्यायचा आहे की मराठा समाजाला 50%च्या आपलं ओबीसीचं आरक्षण आम्ही का मागतोय, कशासाठी मागतोय, याची कारण आम्ही तुम्हाला दिलेली आहेत. तर आतापर्यंत दिलेले आरक्षण टिकले नाहीत म्हणून समाजाची भावना जी झाली की बाबा आम्हाला हे पाहिजे. आम्ही SCBC स्वीकारलं होतं ना, SCBC स्वीकारलं तर आपल्या काही लोकांनी त्याला विरोध केला. आता मंगेश ससाने त्याच्यामध्ये आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत, ही सगळी मंडळी विरोधात गेले आणि त्यावेळेला आता परत म्हणतात तुम्ही SCBC घ्या. त्यावेळेला काय त्यावेळेला काय विरोध केला? म्हणजे हा विषय आता पुन्हा आता परत म्हणतो तुम्ही EWS का घेत नाही? आबासाहेबजी, मंगेशजी बोलतायत. मंगेशजी, बोला तुम्ही. आता विषय असा आहे की आमचं म्हणणं आहे सरकारनं या आरक्षणाचा आज मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक मुंबईत आलेले आहेत. मनोजदादा जरांगे त्या ठिकाणी आंदोलन करतात. त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, त्यांच्याशी चर्चा करावी. सर्वस्वी जी काही चर्चा ते शिष्टमंडळ तिथं आहे त्याच्यात निर्णय काढावा आणि हे आंदोलन मराठ्यांचं यशस्वी करावं. आणि जे काय ओबीसीचे प्रश्न असतील, ओबीसी नेत्यांच्या काय अडचणी असतील
तर त्यांचं शिष्टमंडळ सरकारने बोलवून घ्यावं ना, त्यांची चर्चा करावी, त्याची समजूत काढावी की त्याच्यामध्ये OBC चे मराठा समाज काय वेगळं मागत नाही आणि हे सरकार जातात नाही, सरकार आमच्यात काय भांडण लावतंय. सरकारने त्यांच्या लेवलला विषय मिटवावा आणि उद्याच्या उद्या शासनाने हातात द्या आणि विजय म्हणून घोषित करा. सगळे तिकडे मांडी लावून बसतात ते मनोज जरांगेंच्या. ओबीसीला वाऱ्यावर सोडलंय. तेच तर म्हणतोय ओबीसीचे मत या सगळ्या आमदारांनी घेतली का नाही? तुमच्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की ओबीसी ज्या ज्या समाजाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात त्या त्या समाजाच्या सारखं त्यांना निर्णय घ्यावे लागतात ना. तुम्हाला दिले ना, किती निर्णय मुख्यमंत्र्यांनी. आमच्या आरक्षणाच्या मागणीच्या याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यावं आणि आमच्या स्टेजवर यावं. त्या हे आरक्षणाचं स्टेज आहे, ओबीसीतल्या आरक्षणाच्या स्टेज आहे, त्याबद्दल मी बोलतोय. समाजाच्या कार्यक्रमाला जावं ना, काही हरकत नाही, सगळ्या आमदारांनी खासदारांनी जावं. पण मनोज जरांगेंची जी ओबीसी मधनच आरक्षण द्यायची जी मागणी आहे, 10% एससीबीसी त्यांना नकोय, 10% ईडब्ल्यूएस नकोय, तरी त्या मागणीला पाठिंबा. तुम्ही नको तुम्ही त्याला आडवे पडले म्हणून आम्ही नको म्हणलं. आता तुम्ही जर चॅलेंज केलं नसतं सोब हायकोर्टमध्ये तर मग आम्ही कशाला परत मागितलं असतं. तुम्ही एससीबीसी चॅलेंज केलं नसतं हायकोर्टला, मग आम्ही शांत बसलो असतो ना, दिलं होतं सगळं आम्ही स्वीकारलं असतं ना. आता तुम्ही डबल बोलू नका, म्हणजे ससाने साहेब डबल बोलू नका. आता तुम्ही सांगा सरकारनं 10% आम्हाला दिलं, सरकारनं 10% आम्हाला दिल्यानंतर तुम्हीच कोर्टात गेले, तुम्ही कोर्टात गेले म्हणून परत आम्हाला आंदोलन करायची वेळ आली. सिद्ध झालंय का सामाजिक मागास आहे? सिद्ध झाले का? तुम्हीच म्हणले 16 मुख्यमंत्री झालेत, 180 का 179 आमदार आहेत आता. मग हा समाज पुढारलेला आहे. अरे आम्ही म्हणतो ना आमचे मोठे भाऊ आहे म्हणून, तुम्ही म्हणताय मागास. म्हणजे तुम्ही रामोशी वडारी कायकाडी यांच्या आमच्या बरोबरीचे आहात का हो? सांगा बरं आबासाहेब. तुम्ही व्याख्या चुकीची करू नका, तुम्ही व्याख्या चुकीची करू नका. मागास पुन्हा ठरवली मागास की त्याच्यामध्ये काय आलं की सगळे म्हणजे तुम्ही 180 लोक आमदार झाले किंवा 500 लोक राजकारणात असतील, त्या 500 लोकांना जर तुम्ही गृहीत धरून समाजाची व्याख्या ठरवणार का? अहो मेजॉरिटी म्हणतो मी, 500 लोकांची व्याख्या ठरवून तुम्ही असं ठरवणार का? महाराष्ट्राचा सहकार, महाराष्ट्राचं राजकारण कुणाच्या ताब्यात आहे? 1500 लोक. तुमच्या लोकांना कोणी आणलं होतं सरकार ताब्यात घेऊ नका म्हणून? तुमच्या लोकांना कोणी सांगितलं होतं का शिक्षण संस्था काढू नका म्हणून? तुमच्या लोकांना कोणी आणलं होतं का? अहो म्हणून तर म्हणतो ना, आमची ती नाहीच आहे ना, आमची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती ती नाहीच आहे शिक्षण संस्था काढायची. म्हणून तर म्हणतो मागास आहे. आणि तुम्ही आता भरपूरशा आता डबल झालेले आहेत, आता डबल शिक्षण संस्था झालेल्या आहेत, अनेक तुमचे आमदार झालेले आहेत आणि तुमच्या एका समाजाच्या फक्त एका समाजाचे, एका माळी समाजाचे फक्त 18 ते 19 आमदार आहेत. वंजारी समाजाचे 14 आबासाहेबजी, मंगेशजी, खरं तर हा विषय बोलायला गेला तर प्रचंड मोठा आहे आणि आता या पुढे हा सगळा विषय कशा पद्धतीनं महाराष्ट्रात पाहायला मिळतो, काय स्वरूप घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हा तिघांचेही, आबासाहेब पाटील असतील, मंगेश ससाने, त्याचबरोबर गंगाधर काळकुटे, तुम्हा तिघांचे खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात आणि ह्या सगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे एकंदरीतच आता मराठा आंदोलनाचं पुढे काय होणार, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार आणि त्याचबरोबर कोर्टानं दिलेला हा जो निर्णय आहे त्याचा परिणाम या सगळ्या आंदोलनावर कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.